अत्यंत वेदनादायी घटना आज घडलेली आहे. आवळे गावचे सुपुत्र उपसरपंच म्हणून ज्यांनी अत्यंत ताकदीने काम बघितलं होतं आणि प्रभारी सरपंच म्हणून जे आवळे गावचा कारभार बघत होते आणि शिवसेनेनं खूप मोठा निर्णय घेऊन आज ज्यांना महाराष्ट्रामध्ये पहिला तृतीयपंथी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आणण्यामध्ये मोठं यश मिळवलं होतं. आपल्या आटपाडी तालुक्यातल्या विठलापूर पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य माझे सहकारी मित्र आदरणीय दिलीप हेगडे साहेब यांचं दुर्दैवानं निधन झालं. त्यांना देव म्हणायचे, पण खऱ्या अर्थानं एक देव आपल्यातून आज निघून गेलाय. खूप मोठं नुकसान या तालुक्याचं शिवसेना पक्षातून किंवा माझं व्यक्तिगत झालं असं म्हणलं तरी वाव होणार नाही. महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक घटना घडली होती. दिलीप हेगडेंसारखा एक तृतीयपंथी पंचायत समितीला 2500 मताच्या फरकाने विजय झाला होता, पण खूप अल्पावधीत त्यांना ते पंचायत समिती सदस्यपद त्यांनी त्या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांना मिळाले. 10 दिवसापूर्वी त्यांची माझी भेट झाली होती. आम्ही त्यांचा सत्कार केला होता आणि प्रचंड मोठ्या उत्साहानं त्यांनी ह्या पंचायत समितीच्या गणामध्ये किंबहुना तालुक्यामध्ये खूप काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अनेक त्यांच्या कल्पना त्यांनी माझ्यासमोर मांडल्या होत्या आणि मी त्यांना सांगितलं होतं की भाऊ काळजी करू नका, एकत्र राहून आपण खूप मोठं काम ह्या आटपाडी तालुक्यासाठी करू. त्यांना खूप मोठी आशा होती, अपेक्षा होती, खूप आनंदात होते. पण दुर्दैवानं काळानं आज घाला घातला आणि आज देव आपल्यात नाहीत. मी संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं, मी संपूर्ण बाबर कुटुंबाच्या वतीनं कैलासवासी दिलीप भाऊ हेगडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मृतात्म्यास स्थिर शांती लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.